बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये वॅक्सिन प्रोडक्शन पाहिलेलं आहे की नाही. सो वॅक्सिन प्रोडक्शन्समध्ये वॅक्सिन कसं प्रोड्यूस केलं जातं, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बायोलॉजिकल एंटिटीज वापरल्या जातात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात आणि वॅक्सिन्स तयार केलं जातं, त्याचे स्टेप्स बघितलेले आहेत. जर्नी ऑफ वॅक्सिन, अ कॉम्प्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ना. आणि त्याच्यानंतर आपण वॅक्सिनेशनचे ठराविक पॉईंट बघितलेले आहेत, कशाला इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर आपण रिकॉम्बिनंट DNA थ्रू हेपॅटायटिस B वॅक्सिन्स कशा पद्धतीने तयार केला याची आपण PPT बघितलेली आहे, राईट. पुढं ओरल वॅक्सिन अ नोवेल अप्रोच, राईट. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, द लेटेस्ट हॉटस्पॉट इन द फील्ड ऑफ वॅक्सिन रिसर्च इज द डेव्हलपमेंट ऑफ वॅक्सिन विच कॅन बी टेकन ओरली. म्हणजे वॅक्सिन तयार केलं जातं हे तर एक प्रकारचं काय म्हणतोय नोवेल आहेच, बरोबर आहे. पण लेटेस्ट हॉटस्पॉट तुम्ही जर बघितला वॅक्सिनच्या फील्डमध्ये संशोधन करत असताना, वॅक्सिनच्या त्या विभागामध्ये संशोधन करत असताना लेटेस्ट हॉटस्पॉट हा जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर लेटेस्ट त्या वॅक्सिन्सच्या फील्डमध्ये ओरल वॅक्सिन जे आहे हे ओरली घेतलं जातं, म्हणजे तोंडाद्वारे घेतलं जातं वॅक्सिन्स. म्हणून म्हटलेलं आहे द लेटेस्ट हॉटस्पॉट इन द फील्ड ऑफ वॅक्सिन रिसर्च इज द डेव्हलपमेंट ऑफ वॅक्सिन विच कॅन बी टेकन ओरली. हा लेटेस्ट हॉटस्पॉट आहे, बरोबर आहे. वॅक्सिन रिसर्चमधला हा लेटेस्ट हॉटस्पॉट आहे, ज्याच्यामध्ये वॅक्सिन्स पहिलं इंजेक्शन थ्रू इंजेक्ट केले जायचे, आता ओरली घेतले जातात, तोंडाद्वारे घ्यायचे. ओके. नेक्स्ट, इम्युनोजेनिक प्रोटीन ऑफ सर्टन पॅथोजेन्स इज फाउंड टू बी ॲक्टिव्ह वेन ॲडमिनिस्ट्रेटेड ओरली. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, वॅक्सिन दिलं जातं म्हणजे काय, तर इम्युनोजेनिक प्रोटीन्स हे काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात, राईट. जे काही जे पॅथोजेन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट ते काम करत असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एखादं इम्युनोजेनिक प्रोटीन बॉडीला प्रोव्हाइड करायचं, ते इम्युनोजेनिक प्रोटीन काय करतं, तर सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे ह्युमन बिंग्सला डिसीज कॉज करतात, माणसांना रोग निर्माण करतात, त्यांच्या अगेन्स्ट ते काय होतात, त्यांच्या अगेन्स्ट ते परिणाम करणार आहेत किंवा काय म्हणूया कार्य करणार आहे. म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्या बॉडीची इम्युन सिस्टम वाढवण्याचं काम हे इम्युनोजेनिक वॅक्सिन्स करणार आहेत, राईट. पुढं काय म्हटलंय बघा, द जीन करस्पॉन्डिंग टू सच अ प्रोटीन इज आयसोलेटेड अँड अ जीन कन्स्ट्रक्शन इज प्रोड्युस्ड. म्हणजे त्या प्रकारचा जीन काय केला जातो, हा आयसोलेट केला जातो, बरोबर आहे. त्या प्रकारचा जीन आयसोलेट करायचा आहे आणि आयसोलेट करून, फॉर एक्झाम्पल असं वाटलं एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, तर तो एखाद्या डिसीजला रेजिस्टन्स असू शकतो, बरोबर आहे. एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम, एखादी बॅक्टेरियल सेल आहे, ती त्या डिसीजला रेजिस्टन्स असू शकते, म्हणजे ते त्या डिसीजला काय करणार आहे, रेजिस्टन्स करणार आहे, थांबवणार आहे. तर सायंटिस्ट काय करतात, तर त्याच बॅक्टेरियामधला DNA त्याचं स्क्रीनिंग करतात, जो DNA त्या रोगाला विरोध करणार आहे, अगेन्स्ट असणार आहे, ह्या DNAचं काय केलं जातं, त्या ठिकाणी जीन कन्स्ट्रक्शन करायचं, बरोबर आहे. आयसोलेशन आणि प्युरिफिकेशन करायचं या जीनचं, जीन कन्स्ट्रक्शन करायचं. आणि हा जीन जो आहे तो तयार केलेला तो डायरेक्ट RDNA टेक्नॉलॉजी थ्रू ज्यांची बॉडी वॅक्सिनेटेड करायची आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे, समजलं. फॉर एक्झाम्पल असं सुद्धा करू शकतो, हा जो जीन आहे तो प्लांटमध्ये टाकायचा आणि प्लांटमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, तर ते प्लांटमध्ये स्प्रेड होणार आहे. प्लांटमध्ये स्प्रेड झालं, फॉर एक्झाम्पल कॅरोटमध्ये स्प्रेड झालं, ते गाजर आपण खाल्लं की आपली बॉडी काय झाली, वॅक्सिनेटेड झाली, समजलं. म्हणजे पूर्वी वॅक्सिन्स काय केलं जायचं, इंजेक्शनद्वारे टोचलं जायचं. आता काय केलं जातं, तर त्या वॅक्सिन तयार करणारा जीन, मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये वॅक्सिन तयार करणारा जीन शोधून काढलेला आहे. तो जीन वेगवेगळ्या प्लांटमध्ये ज्या वनस्पती आपण खातो त्यांच्यामध्ये टाकणार. तर त्या वनस्पती खाल्ले की आपली बॉडी ऑटोमॅटिक
वॅक्सिनेटेड झाले. So this introduced and expressed in a plant genome which results in production of such immunogenic protein in the part of plant where it is expressed. मग हा जो जीन आहे तो जे इम्युनोजेनिक प्रोटीन तयार करणार आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करणार आहे. समजलं? त्या एखाद्या सर्टन डिसीजच्या अगेन्स्ट, एखाद्या रोगाच्या विरुद्ध तो आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करणार आहे. मग त्या प्रकारचा जीन जर वनस्पतीमध्ये टाकला तर काय होणार आहे, तर तो जीन वनस्पतींमध्ये सुद्धा एक्सप्रेस होणार आहे. आणि वनस्पतीमध्ये एक्सप्रेस झाला आणि तो ती वनस्पती समजा आपण आपल्या अन्नामध्ये जर वापरत असेल तर काय होणार आहे, आपली बॉडी वॅक्सिनेटेड होणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे दिस इज इंट्रोड्युस्ड अँड एक्सप्रेस्ड इन अ प्लांट जिनोम विच रिझल्ट्स इन production of such immunogenic proteins in the part of the plant where it is expressed. पुढचं काय म्हटलंय बघा, these when feed in animal or mainly humans, ज्या वेळेला त्या प्रकारचे वनस्पती, ज्या वनस्पतींमध्ये इम्युनोजेनिक प्रोटीन तयार करणारं जीनचं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी थ्रू आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला असेल त्या वनस्पतीमध्ये, फॉर एक्झाम्पल गाजर आहे, तर गाजर ह्या वनस्पतीमध्ये आपण इम्युनोजेनिक प्रोटीन तयार करणारं जीन त्याच्यामध्ये RDNA टेक्नॉलॉजी थ्रू आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट जर केला असेल, बरोबर आहे, आणि त्या गाजरामध्ये ते एक्सप्रेस होणार ना, तो जीन एक्सप्रेस होणार, म्हणजे त्या गाजरामध्ये इम्युनोजेनिक प्रोटीन तयार होणार. ते गाजर आपण खाल्लं किंवा कुठल्याही प्राण्यानं खाल्लं तर तो ठराविक रोगाला त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे. म्हणून म्हटलंय बघा, when these when feed into animal or mainly human, the person become vaccinated against certain pathogens. आणि त्या प्रकारची वनस्पती ज्या वेळेला एखादा प्राणी किंवा एखादा माणूस हा खाणार आहे त्यावेळेला त्याची बॉडी एका विशिष्ट रोगाविरुद्ध त्याच्या बॉडीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होणार आहे. ओके, सो सच वॅक्सिन्स आर ऑल्सो नोन ॲज इडिबल वॅक्सिन्स. आणि त्या प्रकारच्या वॅक्सिन्सना काय म्हटलं जातं, इडिबल वॅक्सिन्स असं म्हटलं जातं. त्या प्रकारच्या वॅक्सिन्सना इडिबल वॅक्सिन्स असं म्हटलं जातं, बरोबर आहे, म्हणजे खायचं वॅक्सिन्स आहे, राईट. हे सगळं ओरल वॅक्सिन्समध्ये येणार आहे, समजते का. पुढं सो हे पुढच्या स्लाइडमध्ये दिलं आहे बघा, प्रोडक्शन ऑफ इडिबल वॅक्सिन्स आहे का. जीन ग्रीन कलरचा जीन दिला आहे की नाही, सॉरी ग्रीन कलरचा नाही, कुठला थोडासा पेल येलो कलरमध्ये जीन दिला आहे का, तो वेक्टरमध्ये टाकला आहे ना. मग तो जो जीन इम्युनोजेनिक प्रोटीन तयार करणार आहे तो जीनचं स्क्रीनिंग केलंय आणि त्या जीनचं स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांनी तो जीन आयसोलेट करून कशामध्ये टाकलाय, वेक्टरमध्ये टाकलाय. वेक्टर तो त्या प्लांट सेलमध्ये टाकलेला आहे, कशाचा, गाजराच्या झाडामध्ये आहे का नाही. कॅरट प्लांटमध्ये टाकले, कॅरट प्लांटच्या लीपमध्ये टाकले. लीपमध्ये टाकल्यानंतर काय झालंय, पुढं त्याचं ट्रान्सजेनिक लीप डिस्क तयार केलेली आहेत, म्हणजे प्लांट टिश्यू कल्चरच्या मदतीनं त्याचं पुन्हा मल्टिप्लिकेशन केलं. मग शेवटी जे नवीन वनस्पती तयार झाल्या आहे का, न्यू प्लांट्स विथ अँटीजेनिक फ्रॅगमेंट्स, ज्या नवीन वनस्पती तयार झाल्या त्यांच्यामध्ये अँटीजेनिक फ्रॅगमेंट्स आहेत, म्हणजे त्या डीएनएचे तुकडे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता ते तुकडे शांत बसतील का, नाही बसणार, ते नेहमी एक्सप्रेस होणार आहेत. आणि ज्या वेळेला त्या वनस्पतीला गाजर तयार होतील त्या वेळेला त्याच्यामध्ये वॅक्सिन्स असणार आहे. वॅक्सिन म्हणजे काय, तर ज्या वेळेला ह्या प्रकारचं गाजर आपण खाणार आहे त्यावेळेला आपली बॉडी ही वॅक्सिनेटेड होणार आहे ॲटोमॅटिक. ओके, कारण त्या प्रकारचा जीन म्हणजे कुठला, इम्युनोजेनिक प्रोटीन तयार करणारा जीन हा आपण ह्या प्लांटमध्ये RDNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं इंट्रोड्यूस केलेला आहे. समजलं इथपर्यंत. पुढचं बघा, आता त्याच्यानंतर एक नवीन इनोव्हेशन्स म्हणजे असं वॅक्सिनचं एक हे तयार केलं की एक स्ट्रिप्स तयार केली, ग्लास स्ट्रिप्स तयार केली, ग्लाससारखी दिसणारी स्ट्रिप तयार केली, राईट. ती तोंडात ठेवली की ॲटोमॅटिक वितळून जाते बघा. मग काय म्हटलंय, अन एक्साइटिंग इन्व्हेन्शन इज प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ वॅक्सिन दॅट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटेड बाय प्लेसिंग देम अंडर युअर टंग दॅट डिलिव्हर्ड इट इन टू ब्लड स्ट्रीम्स. म्हणजे अजून याच्या पुढचं एक इनोव्हेशन, आता इडिबल वॅक्सिन तुम्ही बघितलं, इडिबल वॅक्सिन्स आपण समजून घेतलं, पण इडिबल वॅक्सिनच्या पुढचं एक इनोव्हेशन्स त्यांनी काढलेलं आहे वॅक्सिन्स प्रोग्राममध्ये, वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये. काय केलेलं आहे त्यांनी, तर
अशी एक पट्टी तयार केली, अशी एक काय तयार केलेलं आहे, वॅक्सिन तयार केलेलं आहे. असं एक वॅक्सिन तयार केलं की जे आपल्या जिभेखाली जर ठेवलं, त्या वॅक्सिनची पट्टी आपल्या जिभेखाली जर ठेवली, तर जिभेखाली ठेवल्यानंतर काय असणार आहे, तर ती वॅक्सिनची पट्टी इमिडिएट आपल्या सलायवामध्ये मिक्स होऊन जाणार आहे आणि ब्लड स्ट्रीम्समध्ये मिक्स होणार आहे. समजलं? म्हणजे काय असणार आहे, त्यांनी अशी एक थीन म्हणजे पातळ, राईट, ग्लाससारखी दिसणारी, ग्लास नव्ह, काच नसते ती, थीन ग्लाससारखी दिसणारी, काचेसारखी दिसणारी अशी पट्टी तयार केली की जी पट्टी आपल्या जिभेखाली जर ठेवली तर ते आपल्या सलायवामध्ये इमिडिएट मिक्स होऊन जाते आणि ब्लड स्ट्रीममध्ये पसरते. समजलं? हे एक ओरल वॅक्सिनचं एक्झाम्पल आहे. म्हणून काय म्हटलं या ठिकाणी, अन एक्साइटिंग इन्व्हेन्शन इज प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ. आहे का नाही? तोंडाच्या आतमध्ये मेल्टिंग होतं आणि काय होणार आहे, मेल्टिंग झालं की ते ब्लड स्ट्रीममध्ये मिक्स होऊन जाणार आहे. सो प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ, वॅक्सिन्स दॅट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटेड बाय प्लेसिंग देम अंडर युअर टंग दॅट डिलिव्हर इट इन टू द ब्लड स्ट्रीम्स, जे ब्लड स्ट्रीम्समध्ये मिक्स होतं. नेक्स्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज द प्रोडक्शन ऑफ फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस विच मेल्ट्स इन माउथ. आणि त्याचं एक्झाम्पल दिले की फ्लू वॅक्सिन्स, ताप येतो ना आपल्याला, ताप, त्या ठिकाणी मग समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल, आपल्याला ज्या वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल ना, त्यावेळेला आपल्याला बॉडीमध्ये फ्लू म्हणजे ताप येतो, राईट. मग आत्ता या फ्लूच्या अगेन्स्ट वॅक्सिन तयार केलंय. जेव्हा वॅक्सिनची स्ट्रीप आपण तोंडात ठेवली की ते वितळली की काय असणार आहे, ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये मिक्स झाली की ॲटोमॅटिक काय येणार आहे, तर आपली बॉडी ही त्या फ्लूच्या अगेन्स्ट वॅक्सिनेटेड होणार आहे. आणि कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, बॅसिलस नावाचा बॅक्टेरिया आहे. तो काय करतो, फ्लू क्रिएट करणार आहे, ताप, आपल्या शरीरामध्ये ताप येतो, बरोबर आहे. तर त्याच्या अगेन्स्ट हा वॅक्सिन्स म्हणजे मेल्ट इन माउथमध्ये मेल्ट होणारा वॅक्सिन्स तयार केलेला आहे. ओके, पुढे बघा. द ट्रिमंडस बेनिफिट ऑफ सच वॅक्सिन्स इज द कम्फर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, लो कॉस्ट अँड इझी स्टोरेज. मग या प्रकारचं जे वॅक्सिन्स आहे, या प्रकारचं वॅक्सिन्स तयार करत असताना कसं आहे, बेनिफिट आहेत, भरपूर बेनिफिट आहेत. पहिलं म्हणजे काय आहे, तर लो कॉस्ट आहे, कमी खर्चिक आहे, बरोबर आहे. काय असतं, काडीपेटीचे बॉक्स असतात, तसे बॉक्स असतात, त्याच्यामध्ये त्या स्ट्रीप ठेवलेल्या असतात. एक एक स्ट्रीप काढायची आणि लोकांना द्यायची, लोकांच्या तोंडामध्ये ठेवायची, ॲटोमॅटिक ती मेल्ट होणार आहे आणि मिसळून जाणार आहे, रक्तामध्ये मिसळून जाणार आहे. अगदी त्याला काय हाय टेम्परेचर पाहिजे, अगदी लो टेम्परेचर पाहिजे, किंवा आता तुम्हीच बघताय कोरोनाचं वॅक्सिन्स, वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजीच्या कंपनीनं कोरोनाचे वेगवेगळे वॅक्सिन्स तयार केलेले आहेत, आहे की नाही. मग काही वॅक्सिन्ससाठी टेम्परेचर खूप कमी पाहिजे, काही वॅक्सिन्सना टेम्परेचर खूप जास्त पाहिजे, बरोबर आहे. आणि काही वॅक्सिन्सना टेम्परेचर हे म्हणजे प्रत्येकाचं क्रायटेरिया, प्रत्येकाच्या टेम्परेचरचा क्रायटेरिया, लाईटचा क्रायटेरिया, त्याचं पॅकेजिंगचा क्रायटेरिया वेगवेगळा आहे. आणि वेगवेगळा असल्यामुळं प्रत्येकाची कॉस्ट ही वेगवेगळी आहे. कारण कॉस्ट ही कशावरती डिपेंडेंट असते, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंडेंट असते. पण हे लो कॉस्ट वॅक्सिन्स आहे. लो कॉस्ट वॅक्सिन्स का, इझी ऑफ स्टोरेज, सहज स्टोरेज करू शकतो, बरोबर आहे. आपण सहज याला कुठे साठवू शकतो म्हणून. नेक्स्ट, आता बघा या ठिकाणी या स्लाइडमध्ये बघा, ऐका, एक छोटीशी गोलाकार ग्लाससारखी जी पट्टी आहे, ती पट्टी काय म्हणू, त्याला एक सर्कल आहे बघा माणसाच्या हातामध्ये. हे काय आलं, एक माउथमध्ये मेल्ट होणारा वॅक्सिनची ही स्ट्रीप आहे. ही स्ट्रीप आपल्या जिभेखाली ठेवली जाते, बरोबर आहे, या पद्धतीनं. पुढं वॅक्सिन माउथ स्ट्रीप. आता ही बघा, लाईक ब्रीथ स्ट्रीप, ही ब्रीथ स्ट्रीप सारखी आहे, तोंडात ठेवली लगेच विदिन अ फ्रॅक्शन मेल्ट होऊन जाणार आहे सलायवामध्ये. ओके, क्विक डिझॉल्विंग फिल्म, याचं कॅरेक्टरिस्टिक्स बघा, याची युनिक कॅरेक्टरिस्टिक्स बघा. क्विक डिझॉल्विंग फिल्म, लगेच तोंडामध्ये वितळून जाणार आहे. मेल्ट इन टू अ लिक्विड दॅट चिल्ड्रन अँड इन्फेक्टंट्स वुड स्वॅलो इझिली, बरोबर आहे. म्हणजे ही जी पट्टी आहे ती इझिली मेल्ट होणार आहे अशा लिक्विडमध्ये, की बघा की लहान मुलं बघा औषध खायला किती दमवत असतात, आहे ना.
त्यांचं पहिल्यांदा नाक दाबायला लागतं, नाक दाबल्यानंतर मग ते आग करतात, मग आग केल्यानंतर मग औषध पाजायचं, औषध पित असताना लगेच नाक सोडून द्यायचं, तसं नाक दाबूनच ठेवायचं नाही तर ते औषध पण तोंडात आणि नाक दाबलेलं गुदमरून मरण, समजलं. मग लहान मुलं या पद्धतीचं जे वॅक्सिनेशन आहे त्याला घाबरत असतात, आहे ना, घाबरत असतात ते. मग त्यांना असं वाटतं की इंजेक्शन बघितले की ते बाहेरनंच रडायला चालू करतात, दरवाजापासूनच आतमध्ये येतच नाहीत ते, बरोबर आहे. किंवा डॉक्टर बघितला की समजतं त्याला आता आपल्याला काहीतरी करणार. हे वॅक्सिन्स या प्रकारच्या गोळ्या खायला घाबरतात ते. तर या प्रकारचं वॅक्सिन्स आपण सहज त्याच्या तोंडात ठेवलं, तोंडात ठेवल्या त्याच्या लाळी मिक्स झालं, संपलं, त्याची बॉडी वॅक्सिनेटेड झाली. म्हणजे एवढं काय तिथं त्रास घ्यायची गरज नाही. त्याचा हात धरा, त्याचं पाय धरा, असं काय करायची गरज नाही. त्याच्या तोंडामध्ये जस्ट ती स्ट्रिप्स ठेवली, स्ट्रिप्स लगेच मेल्ट होऊन जाणार आहे. सो मेल्ट इन टू लिक्विड दॅट चिल्ड्रन अँड इन्फेक्टेड वुड स्वॉलो इझिली. नेक्स्ट, फर्स्ट डिझाईन बाय अंडरग्रॅज्युएट ॲट जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिझाईन टेक. पहिल्यांदा कोणी तयार केलं हे डिझाईन? असं वॅक्सिन तयार करून तोंडात ठेवलं की मेल्ट होतं, हे डिझाईन कोणी तयार केलेलं आहे? तर अंडरग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे जे अंडरग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्या स्टुडंटनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिझाईन्स डे च्या ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ बायोमेडिकलमध्ये अंडरग्रॅज्युएट स्टुडंट, या अंडरग्रॅज्युएट स्टुडंटनी हे वॅक्सिन्स तयार केलेलं आहे. ओके, मग त्या हातामध्ये तुम्ही पट्टी बघू शकता, आहे का, पेल पिंक कलरची पट्टी आहे, ती काय आली? वॅक्सिनेशन आली. या पद्धतीने मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता, आहे का, पेल कलरची पट्टी, जसं जिलेटिन पेपर असतो ना त्या पद्धतीने. थोडासा हा जिलेटिन पेपरपेक्षा थिक असतो. ओके, पुढं आता पुढचा जो पॉईंट आला तो कुठला? नेक्स्ट, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचं याच्या आधीचं आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं, हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी, आहे का. ए पॉईंटमध्ये हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी, राईट. आता हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, वॅक्सिनच्या रिलेटेड जेवढे सगळे पॉईंट आहेत ते बघितलेले आहेत. आता ॲग्रिकल्चर बघायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. कृषी हा जो भाग आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे, अलग लक्षात, समजलं का. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा नवनवीन संशोधन करणं हे गरजेचं आहे. आपली भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीवरती, शेतीवरती अवलंबून आहे की नाही. जेवढं शेतीचं उत्पादन वाढणार आहे तेवढी आपली आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. उत्पादन ढासळलं, आर्थिक स्थिती पडणार आहे, आपली ढासळणार आहे, समजलं. मग बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं त्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळं इनोव्हेशन्स करणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. मग बघा, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इन्व्हॉल्व्स सायंटिफिक टेक्निक्स सच ॲज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, राईट, बीटी कॉटन, पेस्ट रेझिस्टन्स प्लांट्स. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर याच्यामध्ये आपण काय काय बघतो? तर सायंटिफिक टेक्निक्सचा वापर केला जातो आणि त्या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स तयार केला जातो, बरोबर आहे. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स तयार केला जातो. त्या ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स असेल किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असेल, प्लांट असेल, राईट. बीटी कॉटन तयार केलेला आहे. बॅसिलस थुरिंजिनेसिस या बॅक्टेरियाचा वापर करून इन्सेक्ट रेझिस्टन्स आपण बीटी कॉटन तयार केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर ज्या वेळेला आहे का ना, विदर्भामध्ये याला कापसी असं म्हणतात, कापसी, राईट. मग ह्या कॉटनच्या प्लांटला ज्या वेळेला कॉटन यायला सुरुवात होतो, कॉटनचा गॉल यायला सुरुवात होतो, बॉल, आहे का नाही, कापूस यायला चालू होतो, त्यावेळेला नेमक्या त्याच कालावधीमध्ये अळ्या काय करतात तर ते कॉटन खायला चालू करतात, किडे आणि अळ्या. मग पहिलं काय केलं तर सायंटिस्टने शोध लावला, बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाच्या ड्राईड सेल्स घेतल्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून जर त्या कॉटनच्या झाडावरती फवारल्या तर त्याच्यावरती कसल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होत नाही, बरोबर आहे. हे अभ्यास केल्यानंतर पुन्हा थोड्या वर्षानंतर सायंटिस्टने काय केलं तर बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यातला जीन काढला, इन्सेक्ट रेझिस्टन्स जीन्स, आणि तो वनस्पतींमध्येच टाकला डायरेक्ट.
मग जे कॅरेक्टर जे जे काम आपल्याला बाहेरून करावं लागायचं इन्सेक्ट रेजिस्टन्ससाठी ते आता ऑटोमॅटिक आतमधनं होते. कसल्याही पद्धतीचा इन्सेक्ट त्या प्लांटला इन्फेक्शन करत नाही आणि जरी केला तर ती जी लार्वी आहे ती लार्वी ज्या वेळेला कापूस खाणार आहे तो कापूस त्या लार्वीच्या गटमध्ये गेला की त्याचा जो पीएच आहे युनिक पीएच युनिक ॲसिडिक पीएच त्या पीएचमुळं तो कापूस त्याच्या गटमध्ये गेला की वनस्पतींमध्ये असताना तो कापसामध्ये जीन जो आहे तो प्रोटॉक्सिक आहे पण त्या लार्वीच्या गटमध्ये गेला लार्वीच्या गटमध्ये गेल्यानंतर तो टॉक्सिक बनतं आणि काय होणार आहे लार्वीच्या गटमध्ये गेलं की टॉक्सिक बनलं की लार्वीची जी गटची जी वॉल आहे ना ती ब्रेक करतं म्हणजे थोडक्यात आपल्या पोटातले आतडे आपण फोडून टाकले तर आपण जगेन का नाही जगणार. आपले पोटाची सेल वॉल आपली पोटाची जी वॉल आहे ती फुटली आपण जगणार आहे का. आपले आतडे फुटले आपण जगणार आहे का नाही. नेमकं मेकॅनिझम हे केलं जातं त्या लार्वीचा जो गट आहे तो ब्रेस्ट होणार आहे फुटणार आहे आणि लार्वीचा गट फुटला की किडा ऑटोमॅटिक मरणार आहे जिवंत राहणार नाही. समजलं. असं म्हणणार नाही जरा तिथं जिथं फुटलं तिथं पाईप बसवतो लिकेज काढतो आणि पुढे ढकलतो असं नाही. तो लार्वी मरणार आहे. म्हणजे जे इन्फेक्शन लार्वी त्या ह्याला करायची कॉटनला करायची ते बॅसिलस थुरिंजिनेसिसचं पहिलं स्प्रे द्यायची. आता प्लांटमध्ये जीन टाकलाय बॅसिलस थुरिंजिनेसिसचा जेणेकरून प्लांट हे आतमधूनच रेजिस्टन्स झालेला आहे जेनेटिकलीच रेजिस्टन्स झालेला आहे. बीटी कॉटन असे अनेक बीटी क्रॉप्स आहेत. समजलं. हे सगळे जेवढे बीटी क्रॉप्स आहेत ते जेनेटिकली मॉडिफाईड आहेत ट्रान्सजेनिक प्लांट्स आहेत ते. ओके. पेस्ट रेजिस्टन्स प्लांट पेस्ट हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो डिसीज निर्माण करणार आहे रोग निर्माण करतो. ओके. त्यामुळे म्हटलंय ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इन्व्हॉल्व्स सायंटिफिक टेक्निक्स सच ॲज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स बीटी कॉटन पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स. नेक्स्ट इट हेल्प्स इन मॉडिफाईंग प्लांट्स ॲनिमल्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम अँड इम्प्रूव्ह देअर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर जे करतोय त्याच्यामुळं कशाला मदत होणार आहे तर एखाद्या वनस्पतीमध्ये एखाद्या प्राण्यामध्ये किंवा एखाद्या सूक्ष्मजीवामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो. राईट. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी शेतीमध्ये जो उत्पादन मिळणार आहे शेतीच्या उत्पादनामध्ये आपण वाढ करू शकतो आहे का. म्हणून म्हटलं इट हेल्प्स इन मॉडिफाईंग प्लांट्स ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इम्प्रूव्ह देअर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. वनस्पतींमध्ये प्राण्यांमध्ये सूक्ष्मजीवांमध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो आणि जे शेतीचं उत्पादन क्षमता आहे त्या शेतीच्या उत्पादन क्षमतामध्ये आपण वाढ करू शकतो. ओके. नेक्स्ट टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रो प्रोपेगेशन. टिश्यू कल्चर ही अशी टेक्नॉलॉजी आहे टिश्यू कल्चर ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीनं आपण सिंगल सेल्स पासून कॅलस तयार करू शकतो. एक सिंगल सेल पासून कॅलस तयार करू शकतो आणि कॅलस सेपरेट करून आपण 1000 प्लांट्स हजारो वनस्पती तयार करू शकतो. त्या हजारो वनस्पती ह्या एकमेकांच्या क्लोन्स असणार आहेत कारण ते जेनेटिकली सिमिलर ऑर्गॅनिझम्स आहेत. एकाच सेलपासून तेवढे प्लांट तयार केले ना त्यामुळे ते जेनेटिकली सिमिलर असणार आहे त्यांचा फिनोटाईप सेम असणार आहे पण त्यांना काय म्हणायचं आहे क्लोन्स असं म्हणायचं आहे. ओके. सो प्लांट टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रो प्रोपेगेशन. हे जे प्लांट टिश्यू कल्चर आहे हे मायक्रो प्रोपेगेशन मध्ये येणार आहे. सो टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रो प्रोपेगेशन दॅट इज लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ प्लांट्स इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. अगदी कमी वेळेमध्ये हजारो वनस्पती आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की आत्ता जो ऊसाचं बियाणं मिळेल म्हणजे काय मिळतं बिया मिळतात काय ऊसाच्या नाही काय मिळतात तरू मिळतं ऊसाचं रोपं मिळतात. हे ऊसाची रोपं प्लांट टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीने सुद्धा तयार केली जातात. प्लांट टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीने ती तयार करायची त्याच्या हजारो छोटी छोटी रोपं काढायची ते मग नंतर कल्चर मीडियममधून कोकोपीटमध्ये टाकायची कोकोपीटमध्ये वाढवायची आणि नंतर विकायची. 2 रुपयाला एक रोप 5 रुपयाला एक रोप म्हणजे एका सेल्सपासून किती पैसे मिळवले जातात. प्लांट टिश्यू कल्चरचं काय युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे एका सेलचा वापर करून आपण त्याच प्रकारच्या वनस्पती हजारो निर्माण करू शकतो. म्हणून म्हटलंय टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रो प्रोपेगेशन. ओके. मायक्रो
प्रोपेगेशन दॅट इज लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ प्लांट इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. अगदी कमी वेळेमध्ये आपण हजारो वनस्पती तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला असं वाटते की तुम्ही एखादं लीफ घेतलं, बरोबर आहे, टोबॅको, त्या टोबॅकोचं लीफ घेतलं आणि ते व्यवस्थित वॉश करून त्याचं आपण प्लांट टिश्यू कल्चर केलं तर मला वाटतं की 25 दिवसांमध्ये छोटी छोटी रोपटं तुम्हाला हजारो रोपटं तयार करायला किंवा तयार झालेली बघायला मिळतात. आणि हे प्रॅक्टिकल केलेलं आहे आम्ही. समजलं? सोपं असतं. फक्त एक प्रोटोकॉल आहे स्टँडर्ड, तो स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टराईल एन्व्हायरमेंट पाहिजे, स्टराईल कंडिशन्स पाहिजे, बरोबर आहे. आतमध्ये जाताना तोंड उघडायचं नाही, तोंड हे आपलं बंद झालेलं असतं, म्हणजे मास्क लावलेलं असतं, झाकलेलं असतं. आता तोंडामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरिया त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. अलग लक्षात. हात धुवावे लागतात व्यवस्थित, हातामध्ये दोरा वगैरे काही नको आहे, असं प्रॅक्टिकल करावं लागतं. ते कंटिन्यू ते हात आपल्याला अल्कोहोलमध्ये वॉश करावे लागतात आणि मग कंटिन्यू ते सगळे जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचे स्काल्पेल असेल, काही असेल ते सगळं स्टराईल करून ठेवावं लागतं. पेट्री प्लेट असेल, टेस्ट ट्यूब असेल, हे सगळं स्टराईल करून ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे तर टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये जे काही तुम्ही गोष्टी वापरणार आहात ते सगळं स्टराईल एन्व्हायरमेंट कंडिशन्स असायला पाहिजे, स्टराईल एन्व्हायरमेंट असायला पाहिजे. सूक्ष्मजीवाचं त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट नको आहे. नेक्स्ट, टिश्यू कल्चर टेक्निक इज ऑल्सो बेस्ट मेथड फॉर स्टोरिंग जर्म प्लाझम अँड मेंटेनिंग अ स्पेसिफिक जेनेटिक टाईप क्लोन्स. टिश्यू कल्चर ही अशी टेक्निक आहे, अशी बेस्ट मेथड आहे ज्याच्या मदतीने आपण जर्म प्लाझम स्टोअर करू शकतो किंवा एखादं स्पेसिफिक जेनेटिक टाईप क्लोन मेंटेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी असं केलो की पश्चिम घाटामध्ये फिरायला गेलो, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरायला गेलो आणि असं एक मला वनस्पती सापडली की ती आता नाहीशा होण्याच्या मार्गावरती आहे. ती वनस्पती नाहीशा होण्याच्या मार्गावरती आहे. मग मी काय करू शकतो, त्या वनस्पतीची 1-2-3 पानं आणायची, त्याचं टिश्यू कल्चर करायचं. टिश्यू कल्चर केल्यानंतर त्याच्या हजारो वनस्पती तयार करायच्या आणि हजारो वनस्पती तयार करून जिथं पुन्हा पाहिजे तिथं मी पेरू शकतो ना. समजलं का? अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर जर्म प्लाझम स्टोअर करू शकतो. ओके. नेक्स्ट, दिस टेक्निक इज यूज्ड इन दोज प्लांट विच प्रोड्यूस रिकॅल्सिट्रंट सीड्स. रिकॅल्सिट्रंट सीड्स म्हणजे ज्या सीड्सची व्हायबिलिटी कमी असते. म्हणजे समजा त्या वनस्पतीनं 100 बिया तयार केल्या तर 100 मधल्या फक्त 10 वाचतात, 90 मरून जातात. अशी वनस्पती आहे तिचे 100 बिया मी घेतल्या आणि पेरल्या तर फक्त 100 पैकी 10च बिया उगवतात. राहिलेल्या बिया ज्या आहेत त्या उगवत नाहीत. त्या वनस्पतींमध्ये प्लांट टिश्यू कल्चर केलं जातं. अलग लक्षात. जर व्हायबिलिटी जास्त असेल, वनस्पतीच्या बिया घेतल्या आणि 100चे 100 जर उगवत असेल तर त्याच्यामध्ये प्लांट टिश्यू कल्चर करण्यात काय अर्थ नाही. वेस्ट ऑफ मनी अँड वेस्ट ऑफ टाईम. अलग लक्षात. आपण त्या ठिकाणी भरपूर पैसे खर्च करतो आणि भरपूर आपला वेळ खर्च करतो. तसल्या प्लांटमध्ये टिश्यू कल्चर टेक्निक करायची काय गरज नाही. पण ज्या प्लांटमध्ये रिकॅल्सिट्रंट सीड्स आहेत, रिकॅल्सिट्रंट सीड्स म्हणजे व्हायबिलिटी कमी आहे. अलग लक्षात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की 100 बिया घेतल्या मी आणि त्या 100 बियांमध्ये मी त्या बिया शेतात पेरल्या तर फक्त उगवतात 10, राहिलेल्या 90 बिया या उगवत नाहीत. यांना रिकॅल्सिट्रंट सीड्स असं म्हणायचं. मग त्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये टिश्यू कल्चर टेक्निक केलेली ही नेहमी चांगली आहे. ओके. और हायली प्रोड्यूस्ड हायली व्हेरिएबल सीड्स. रिकॅल्सिट्रंट सीड्समध्ये किंवा हायली व्हेरिएबल सीड्समध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, एखादी शेंग घेतली आणि शेंग घेतल्यानंतर ती फोडली की एक बी अगदी मोठी, एक छोटी, एक अगदीच वेगळी, एक खराब झाली, अशा बिया जर निघत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा प्लांट टिश्यू कल्चर केलं जातं. म्हणजे प्लांट टिश्यू कल्चर टेक्निक हे 2 प्लांटमध्ये केलं जातं. 2 प्लांटच्या सीड्समध्ये असलेल्या 2 प्लांट टाईप असलेल्या सीड्समध्ये केलं जातं. पहिलं आलं काय, रिकॅल्सिट्रंट सीड्स, बरोबर आहे, म्हणजे जी व्हायबिलिटी कमी आहे ती वाला. आणि दुसरं व्हेरिएबल सीड्समध्ये जे सीड्समध्ये व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. मग बघा खाली काय दिलंय, रिकॅल्सिट्रंट सीड्समध्ये काय दिलंय बघा, आहे का. रिकॅल्सिट्रंट सीड्स आर सीड्स दॅट डू नॉट सर्वाइव्ह ड्राईंग अँड फ्रीजिंग ड्युरिंग इन ex situ conservation. So by and large
These seeds cannot resist the effect of drying and temperature less than 10 degrees Celsius. Thus, they cannot store for long period like orthodox seeds because they can lose their variability. फॉर एक्झाम्पल आपल्या शेतातून जर भुईमुगाचं उत्पादन आपण घेतलं असेल तर आपले आजी आजोबा किंवा आपल्या घरातली मोठी माणसं काय करत असतात तर भुईमुगाच्या सगळ्या शेंगा फोडतात, त्यातले जे गोल गोल मटोल टुनटुनीत जे गोलाकार दाणे आहेत ते बिया म्हणून बाजूला ठेवतात आणि जे सुरकुतले ते दाणे आहेत, बारीक दाणे आहेत, ते घरामध्ये वापरतात खायला. बरोबर आहे का? मग तस आणि त्या बिया ज्या गोल टुनटुनीत गोलाकार ज्या शेंगा आहेत त्या शेंगा आपण कडक वाळवतो आणि मग साठवून ठेवतो, आहे का नाही? साठवून ठेवल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला पावसाळ्यात पुन्हा भुईमुग पेरायचा असतो त्यावेळेला आपण पेरू शकतो. का? त्या ऑर्थोडॉक्स सीड आहेत, त्यांची व्हायबिलिटी जास्त आहे. रिकॅल्सिट्रंट सीड्स म्हणजे काय तर आपण ज्या बिया साठवून ठेवू शकत नाही, जर साठवून ठेवल्या तर त्याची व्हायबिलिटी निघून जाते, असल्या बियांना रिकॅल्सिट्रंट सीड्स असं म्हणायचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात जास्त दिवस साठवले की त्यांची व्हायबिलिटी निघून जाणार आहे. समजलं ॲग्रिकल्चरमध्ये? ओके, नेक्स्ट आता पुढचं कुठलं आलं? जीन थेरपी. जीन थेरपीमध्ये बघा असे काही डिसीजेस आहेत जे जीनमुळे होतात, अनुवंशिक रोग, अनुवंशिक डिसीजेस, हेरिडिटरी डिसीजेस असं म्हटलं जातं. अलग लक्षात, जे जीनमुळे होतात. मग फॉर एक्झाम्पल आमच्या वडिलांमध्ये एखादा समजा त्या प्रकारचा जर रोग असेल, आहे का नाही, तर तो जर हेरिडिटरी डिसीज असेल तर त्यांच्याकडून तो मला होणार आहे आणि माझ्याकडून माझ्या मुलाला होऊ शकतो. मग त्या ठिकाणी जीन थेरपी केली जाते. जीन थेरपी म्हणजे काय? द डिफेक्टिव्ह जीन. काय म्हणतोय बघा, डिफेक्टिव्ह म्हणजे फॉल्टी जीन असतो ना, फॉल्टी, ज्याच्यामुळे रोग निर्माण होतो. डिफेक्टिव्ह जीन इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल ऑर हेल्दी जीन. डिफेक्टिव्ह, आपल्या शरीरामधला डिफेक्टिव्ह जीन काढायचा आणि डिफेक्टिव्ह जीन काढून त्याच्याऐवजी नॉर्मल जीन किंवा हेल्दी जीन टाकायचा, याला म्हणायचं जीन थेरपी. आणि जीन थेरपी करत असताना ती 2 स्टेप्समध्ये केली जाते. पुढे आपण बघायचं आहे. बघा, अ जीन इज अ स्ट्रेच ऑफ DNA required to make a functional product such as a part or all of a proteins. तर जीन म्हणजे काय? जीन म्हणजे डीएनएचा असा तुकडा आहे जो एखादा कॅरेक्टरिस्टिक्स काय करणार आहे, एक्सप्रेस करणार आहे. अलग लक्षात, म्हणून आपण डीएनएला फंक्शनल पार्ट असं म्हणतो. फंक्शनल पार्ट असं का म्हणतो? कारण तो आपलं जेनेटिक मटेरियल स्टोअर करत असतो. जीन काय करतो? आपलं जेनेटिक मटेरियल स्टोअर करत असणार आहे. बरोबर आहे, आपलं जेनेटिक मटेरियल तो स्टोअर करतो, म्हणून आपण त्याला फंक्शनल पार्ट असं म्हणणार आहे. किंवा एखादं स्पेसिफिक प्रोटीन तो तयार करणार आहे, एखादं ते स्पेसिफिक प्रोटीन तयार करणार आहे. समजलं? म्हणून म्हटलंय अ जीन इज अ स्ट्रेच ऑफ DNA required to make a functional proteins, functional products such as a part or all proteins. बरोबर आहे, म्हणजे हा जो DNA आहे तो हा जो जीन आहे तो जीन काय आहे? DNAचा असा तुकडा आहे जो प्रोटीनचा एक छोटासा पार्ट तयार करू शकतो किंवा टोटल पूर्ण प्रोटीन तयार करतो. पुढे काय म्हटलंय? ड्युरिंग जीन थेरपी DNA दॅट कोड्स फॉर स्पेसिफिक जीन इज डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल्स इन द बॉडी. बरोबर आहे, मग जीन थेरपीच्या वेळेला काय केलं जातं? काय म्हटलंय बघा, DNA दॅट कोड्स फॉर स्पेसिफिक जीन इन डिलिव्हर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल्स इन द बॉडी. म्हणजे एखादा पर्टिक्युलर टाइप्स ऑफ जीन विल प्रोड्यूस पर्टिक्युलर टाइप ऑफ प्रोटीन्स. बरोबर आहे, आपल्या बॉडीमधले जेवढ्या सगळ्या सेल्स आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आल्या आणि जेवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत त्यांची डिमांड वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन आली. अलग लक्षात, आपली हेअरमधली जी सेल्स आहे त्याच्यामधलं प्रोटीन वेगळं आलं, नेलमधल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामधलं प्रोटीन वेगळं आलं, लिव्हरमधल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन वेगळं आलं, किडनीमधल्या सेल्सच्या प्रोटीन वेगळं आलं. अलग लक्षात, म्हणजे जेवढ्या सेल्सचे प्रकार आहेत तेवढे काय असणार आहेत तर प्रोटीनचे प्रकार आहेत. मग काय करतात तर त्या सेलमधला DNA त्या प्रकारचं प्रोटीन तयार करण्याचं काम करणार आहे.
जीन थेरपी इज द ट्रीटमेंट ऑफ डिसीज बाय रिप्लेसिंग म्हणजे टोटल बदलून टाकायचा, अल्टरनेटिंग म्हणजे अल्टरनेट करायचा आहे का नाही, पुढं असेल तर मागं घ्यायचं आणि मागं असेल तर पुढं करायचं, ऑर सप्लिमेंटिंग जो DNA तुकडा आहे त्याच्याबरोबर थोडासा वेगळा तुकडा जोडायचा, बरोबर आहे. सप्लिमेंटिंग अ जीन दॅट इज अब्सेंट, जो ॲबसेंट असेल किंवा ॲबनॉर्मल आहे, नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण, ॲबनॉर्मल म्हणजे ॲबनॉर्मल आहे म्हणून तर रोग निर्माण करणार आहे ना, ॲबनॉर्मल अँड वूज ॲबसेन्स ऑर ॲबनॉर्मॅलिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर डिसीज. म्हणजे असा DNAचा तुकडा जीन थेरपीमध्ये आपण कसली ट्रीटमेंट करतो, जीन थेरपीमध्ये अशी आपण ट्रीटमेंट करतो की एखादा रोग निर्माण करणारा किंवा एखादा रोग झालाय त्याच्या पाठीमागं कारणीभूत असलेला जो जीन आहे तो जीन बदलायचा आहे किंवा त्याच्यामध्ये अल्टरेशन करायचं आहे किंवा त्याच्याबरोबर दुसरा जीन मिक्स करून तो जो डिसीज आहे तो बरं करण्याचं काम आपल्याला म्हणजे त्या जीन थेरपीमध्ये केलं जातं. म्हणजे जीन थेरपीमध्ये थोडक्यात काय करायचं आहे, डिफेक्टिव्ह जीन ओके और ॲबनॉर्मल जीन इज रिप्लेस्ड बाय हेल्दी ऑर नॉर्मल जीन. बरोबर आहे. डिफेक्टिव्ह जीन आहे, ॲबनॉर्मल जीन आहे, तो काढायचा आणि त्याच्याऐवजी नॉर्मल जीन किंवा हेल्दी जीन टाकायचा आहे, जेणेकरून तो जो जीन ते म्हणजे तो जो जीन जो एखाद्या रोगाविषयी तो कारणीभूत आहे तो बरा होणार आहे. समजलं पुढं. मग या ठिकाणी बघितलंय बघा, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे राईट. काय दाखवलंय, ॲडिनोव्हेक्टर आहे, ॲडिनोव्हेक्टरच्या मदतीनं ॲडिनोव्हेक्टरच्या बॉडीमध्ये आपण करेक्ट जीन टाकतो आणि हा ॲडिनोव्हेक्टर त्या सेलला इन्फेक्शन केलं की तो ॲडिनोव्हेक्टर काय असणार आहे तर स्वतःच्या बॉडीमधला करेक्ट जीन सेलच्या आतमध्ये पाठवतो. तो जीन सेलच्या आतमध्ये गेला की काय असणार आहे, करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे, करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे आणि जे डिफेक्टिव्ह जीन आहे तो त्यावेळेला शांत असणार आहे. समजलं. अशा पद्धतीनं आहे हे. बरोबर आहे. समजलं काय, ॲडिनोव्हेक्टरच्या मदतीनं डिफेक्टिव्ह जीन रिप्लेस केला जातो हेल्दी जीन किंवा नॉर्मल जीनच्या मदतीनं. पुढे बघा, मोस्ट डिसीजेस हॅव जेनेटिक फॅक्टर विच कॅन बी वोनली ऑर पार्शियली रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीजेस. जास्तीत जास्त रोग जे आहेत त्याच्या पाठीमागे जेनेटिक फॅक्टर आहे, जीन हा फॅक्टर आहे. बघा की फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला पूर्ण पांढरी लोक दिसतात बघा. ती पांढरी लोक का दिसतात, कारण त्यांच्यामध्ये मेलेनिन नावाचा पिगमेंट तयार करणारा जीनच ॲबसेंट असतो. बरोबर आहे. समजतंय का. त्यामुळं त्यांच्या बॉडीमध्ये मेलेनिन पिगमेंट तयार होत नाही आणि त्यांची स्किन पूर्णपणे पांढरी असते. मग तो आपण क्लिअर करू शकतो काय, त्याच्या बॉडीमध्ये नाही त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये क्लिअर करू शकतो. काय करायचं आहे तर मेलेनिन तयार करणारा जीन शोधायचा आहे, त्याचं स्क्रीनिंग करायचं आहे, तो जीन आयसोलेट करायचा आणि तो जीन त्या पर्सनमध्ये टाकायचा, म्हणजे त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये टाकायचा, सोमॅटिक सेलमध्ये नाही, त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये टाकला. रिप्रोडक्टिव्ह सेल जनरेशन टू जनरेशन जाणार आहे ना, मग त्याच्या पुढचे जेवढे सगळे जनरेशन्स असतील त्या नॉर्मल असतील आपल्यासारखे. समजलं. ती फक्त व्यक्तीच तेवढी ॲबनॉर्मल असणार आहे. बाकीच्या कारण आपण करेक्ट जीन कशामध्ये टाकलाय, त्याच्या रिप्रोडक्टिव्ह जीनमध्ये टाकलाय ना. रिप्रोडक्टिव्ह सेलमधले कॅरेक्टरिस्टिक्स जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होतात. बॉडी सेलमध्ये टाकलं असतं तर त्याच्यापुरतं मर्यादित झालं असतं. बॉडी सेलमध्ये टाकलं असतं तर त्याच्यापुरतं मर्यादित झालं असतं. पण आपण टाकताना तो जो जीन आहे तो रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये टाकलाय, त्यामुळं तो जीन जनरेशन टू जनरेशन काय होणार आहे, क्लिअर होणार आहे किंवा क्युअर होणार आहे. सो मोस्ट डिसीजेस हॅव जेनेटिक फॅक्टर विच कॅन बी वोनली ऑर पार्शियली रिस्पॉन्सिबल फॉर डिसीजेस. म्हणजे कुठलाही रोग असेल तर त्या रोगाच्या पाठीमागं किंवा जास्तीत जास्त रोगांच्या पाठीमागं जेनेटिक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. हे जेनेटिक फॅक्टर काय करतात तर एखादा रोग होण्याच्या पाठीमागं पूर्णपणे कारणीभूत असतात किंवा थोडेसे कारणीभूत असतात. पूर्णपणे कारणीभूत असतात किंवा थोडेसे कारणीभूत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल इन डिसऑर्डर सच ॲज अ सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिस फायब्रोसिस हा जो रोग आहे त्याच्यामध्ये हेमिओफिलिया
अँड मस्क्युलर डिस्ट्रॉफी चेंज इन जीन डायरेक्टली रिझल्ट इन डिसऑर्डर. बरोबर आहे. म्हणजे हे रोग होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर त्यांच्या जीनमध्ये झालेले चेंजेस, याच्यामुळं सिस्टिक फायब्रोसिस, हेमिओफिलिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी या प्रकारचे रोग आपल्याला लोकांमध्ये झालेले बघायला मिळतात, कारण त्यांच्या जीनमध्ये हे चेंजेस झालेले असतात. ओके, आता हे क्लिअर करू शकतो ना. कसं करायचं? जीन थेरपीच्या मदतीने. जीन थेरपीमध्ये काय करायचं? ॲबनॉर्मल जीन और डिफेक्टिव्ह जीन इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल और हेल्दी जीन. समजलं? पुढं, इन अदर कंडिशन सच ॲज हाय कोलेस्ट्रॉल अँड हाय ब्लड प्रेशर, जेनेटिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर रिॲक्ट्स टू कॉज डिसीजेस. बरोबर आहे. त्याच्या उलट जीन तर एखादा रोग होतो त्याच्या पाठीमागे रिस्पॉन्सिबल असणारच आहे. जीन इम्पॉर्टंट आहेच, कारण एखादा रोग जर झाला तर त्याच्या पाठीमागं जीन असणारच आहे. बरोबर आहे का? पण त्याच्याबरोबर बाकीच्या कुठल्या गोष्टी आहेत तर बघा, बाकीच्या रोग होण्याच्या दुसऱ्या कंडिशन, बॉडीमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असणं, लठ्ठपणा आला की बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल आलं, राईट. सो सच ॲज अ हाय कोलेस्ट्रॉल, शरीरामध्ये बॉडीमध्ये जर जास्त कोलेस्ट्रॉल असेल, जास्त फॅट असेल, जास्त ब्लड प्रेशर असेल, हाय ब्लड प्रेशर, जेनेटिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर इंटरॅक्ट टू कॉज डिसीज. आणि मग जेनेटिक फॅक्टर आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर याच्यामुळं एखादा रोग निर्माण होतो. समजलं? म्हणजे जीन तर कारणीभूत आहेच, पण त्याच्याबरोबर एन्व्हायरमेंट फॅक्टर, बॉडीचं एन्व्हायरमेंटल फॅक्टर महत्त्वाचं आहे. म्हणजे बॉडीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, हे सगळं महत्त्वाचं आहे. कशाला? एखादा रोग निर्माण व्हायला. जीन तर असतो, बरोबर आहे, जीन तर असतोच, पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. कशासाठी? एखादा रोग निर्माण होण्यासाठी. पुढे बघा, देर आर मोर दॅन 5,000 डिफरंट ह्युमन जेनेटिक डिसीजेस नोन टू बी कॉज बाय सिंगल जीन डिफेक्ट्स. जवळपास 5,000, काय म्हणतोय बघा, जवळपास 5,000 वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत जे जीन्समुळे होतात, मानवी शरीरामध्ये असलेल्या जीन्समुळे होतात. बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल्स बघा, सिकल सेल ॲनिमियामध्ये RBCs कमी असतात किंवा RBC डिस्ट्रॉय होतात, किंवा जर RBC असतील त्या हाफ मून शेप्ड असतात. बरोबर आहे. या लोकांमध्ये ऑक्सिजन डिफिशियन्सी होते, यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन पुरत नाही. समजलं? नॉर्मल कंडिशन्समध्ये नॉर्मल असतात आणि ऑक्सिजन डिफिशियन्सी असलेल्या कंडिशनमध्ये गेल्या की यांना त्रास व्हायला चालू होतो. सिकल सेल ॲनिमिया जीन रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे. थॅलेसिमिया बरोबर आहे. तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये मॅक्झिमम डिसीजेस तुम्हाला एक्सप्लेन केलेले असतील. टायसॅचेस डिसीजेस नावं बघा की वेगळी आहेत. सिस्टिक फायब्रोसिस, ओके, हंटिंग्टॉन्स कोराय, पुढं हेमिओफिलिया, राईट, अल्काप्टोन्युरिया, अल्बिनिझम म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं बघा, अल्ब्युमिझम, जसं पांढरं असतं ना लोक, तसं अल्बिनिझम पांढरे असतात लोक. त्यांच्यामध्ये ज्या लोकांमध्ये मेलॅनिन पिगमेंट तयार करणारा जीन ॲब्सेंट असतो, काय म्हणतोय बघा, ज्या लोकांमध्ये मेलॅनिन पिगमेंट तयार करणारा जीन ॲब्सेंट असतो त्या लोकांमध्ये मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाहीत, स्किन कलर तयार होत नाही, त्यांची चमडी असं म्हणूया आपण, त्यांची जी स्किन असणार आहे ती पांढरी असते, त्याला म्हणायचं अल्बिनिझम्स. त्यांचे डोळे पांढरे असतात, त्यांचे केस पांढरे असतात, त्यांची स्किन पांढरी असते. ते लोक उन्हात राहिले की त्यांना त्रास होतो. त्या लोकांना कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं, कॅन्सरनं मरतात ती मॅक्झिमम लोक. का? मेलॅनिन पिगमेंटच नाही ना. समजलं का? म्हणून. पुढं सो या ठिकाणी काय दिलंय बघा, या ठिकाणी वेक्टर बाइंड्स टू सेल मेम्ब्रेन आहे का? कुठला वेक्टर दिलाय बाळांनो? या ठिकाणी ॲडिनो वेक्टर दिलाय, आहे की नाही? ॲडिनो वेक्टर दिलाय.
हा वेक्टर काय करतो तर सेल मेम्ब्रेनला बाइंड होणार आहे. म्हणजे ज्या सेलला या ॲडिनो वेक्टरचं इन्फेक्शन केलेलं आहे, का करायचं इन्फेक्शन आपण केलेलं आहे, काय करायचं कारण आपल्याला जीन थेरपी करायची आहे. जीन थेरपी का करायची आहे आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो बदलायचा आहे आणि त्या ठिकाणी नॉर्मल जीन टाकायचं आहे. ओके, सो ॲडिनो वेक्टर हा काय झाला आहे सेल मेम्ब्रेनमध्ये, सेल मेम्ब्रेनला तो बाइंड झालेला आहे. सेल मेम्ब्रेनला बाइंड झाल्यानंतर ज्या वेळेला तो त्यांना इन्फेक्शन करणार आहे त्यावेळेला तो स्वतःच्या बॉडीमधला जो करेक्ट जीन आहे, आपण इन्सर्ट केलेला करेक्ट जीन, तो त्या सेलमध्ये ढकलणार आहे, सेलच्या न्यूक्लियसमध्ये पाठवणार आहे का. इन्फेक्शन केलेले सगळे या डायग्राम दिलेल्या आहेत. काय म्हटलंय, जीन थेरपी इज बिंग युज्ड इन मेनी वेज. वेगवेगळ्या पद्धतीने जीन थेरपीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल 2 बघा, फर्स्ट रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. बरोबर आहे, रिप्लेस म्हणजे बदलायचं आहे. कुठला मिसिंग झालेला जीन किंवा डिफेक्टिव्ह जीन, हरवून गेलेला जीन किंवा फंक्शनलेस जीन, राईट, किंवा डिफेक्टिव्ह जीन, तो काय करायचा आहे रिप्लेस करायचा. पूर्णपणे आपण काढून टाकू शकतो, त्याला पूर्णपणे काढायचं, त्याच्याऐवजी नवीन जीन टाकायचं. पुढं डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड्स डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. अशा आपण सेल्स त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा असा जीन आपण इन्सर्ट करू शकतो ज्या कॅन्सरस सेल्सला डिस्ट्रक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल कॅन्सरची नुकतीच जर सुरुवात होत असेल, आपण म्हणतो ना एखादा आपल्या घराशेजारी असा एखादा पेशंट असतो, आपण सांगतोय की नुसतंच कॅन्सर झाला आणि समजलं त्यामुळं बरं झालं, नाहीतर थर्ड स्टेजमध्ये गेला असता तर गेला असता हातात, पण सुरुवातीला समजलं त्यामुळं बरं झालं. मग तसल्या लोकांमध्ये काय केलं जातं तर जीन थेरपी केली की जीन थेरपीमध्ये ते काय करतात तर जीन तो बॉडीमध्ये त्याच्या टाकला की त्याच्या बॉडीमध्ये जीन टाकल्यानंतर काय होणार आहे तर त्याच्या शरीरामध्ये ज्या कॅन्सरस सेल्स असणार आहेत ते हा जीन त्या सेल्सना किल करणार आहे. पुढं सप्लाय जीन दॅट कॉजेस कॅन्सरस सेल्स टू रिवर्ट बॅक टू नॉर्मल सेल्स. आपण जीन सप्लाय करू शकतो, आपण जीन ट्रीटमेंट केली की त्या ठिकाणी कॅन्सरस सेल्सचं रिव्हर्स नॉर्मल सेल्स होऊ शकते. ज्या नॉर्मल सेल कॅन्सरस झाले होते का नाही, त्या कॅन्सरस सेल्सचं नॉर्मल सेल्स पुन्हा आपण करू शकतो. डिलिव्हर बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन्स ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. बरोबर आहे, आपण या ठिकाणी बॅक्टेरियल जीन किंवा व्हायरल जीन ह्या वॅक्सिनेशनच्या फॉर्ममध्ये आपण डिलिव्हर करू शकतो, एखाद्या बॉडीमध्ये टाकू शकतो. नेक्स्ट डिलिव्हर DNA टू अँटीजेन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन रिस्पॉन्सेस. एखाद्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढावी याच्यासाठी आपण काय करू शकतो तर हे इम्युन रिस्पॉन्ससाठी जीन थेरपी करतो. सप्लाय ऑफ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन्स. व्हायरल रेप्लिकेशन, एखाद्या शरीरामध्ये कंटिन्यू व्हायरल रेप्लिकेशन होत असेल, एक समजा बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियामध्ये व्हायरल रेप्लिकेशन होत असेल तर आपण त्याच्यामध्ये जीन टाकला तर ते व्हायरल रेप्लिकेशन थांबवणार आहे. यासाठी सुद्धा जीन थेरपीचा वापर केला जातो. पुढं प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट ऑर इम्पेड द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू. बरोबर आहे, म्हणजे असं आपण जीन प्रोव्हाइड करू शकतो की ज्याच्यामध्ये ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आपण जीन इन्सर्ट केलेला आहे, काय म्हणतोय, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आपण जीन इन्सर्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन टिश्यूची ग्रोथ होणार आहे, नवीन टिश्यूची ग्रोथ वाढवणार आहे. डिलिव्हर जीन्स दॅट स्टिम्युलेट द हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू. आपण जीन थेरपी केली, एखाद्या ठिकाणी एखाद्याची जखम जर बरी होत नसेल, जीन थेरपी केल्यानंतर काय असणार आहे, तिथल्या सेल्स सगळ्या रिडिवाइड होणार आणि तिथली जखम बरी होणार आहे. या गोष्टीसाठी आपण जीन थेरपी वापरू शकतो. जीन थेरपी ही वेगवेगळ्या या कारणांसाठी वापरली जाते. समजतंय? पुढं आता फॉर्म्स ऑफ जीन थेरपी. जीन थेरपीचे 2 प्रकार आहेत. जसं बॉडीमध्ये 2 सेल्सचे प्रकार आहेत ना, बरोबर आहे का, बॉडीमध्ये 2 सेल्सचे प्रकार आहेत. पहिली आहे ती जर्म सेल्स. जर्म सेल्सला काय म्हणायचं, रिप्रोडक्टिव्ह सेल. ज्या सेलमधले कॅरेक्टरिस्टिक्स जनरेशन टू जनरेशन पुढे जात असतात, ज्या सेल्समधले कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणतोय मी, जनरेशन टू जनरेशन पुढे जात असतात, त्यांना म्हणायचं जर्म सेल्स किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स. मग मला सांगा, अनुवंशिक रोग आहे, अनुवंशिकतेतून पुढे आलेला रोग आहे, त्याच्यामध्ये जर जीन थेरपी करायची असेल तर कुठल्या सेलमध्ये जीन थेरपी करावी लागणार आहे, राईट, सेम आहे. बघा
फॉर्म ऑफ जीन थेरपी, अ जर्म लाईन जीन थेरपी. बघा, इन दिस मेथड हेल्दी जीन कॅन बी इंट्रोड्युस्ड इन टू जर्म सेल्स लाईक स्पर्म, एग्स, अर्ली एम्ब्रियोज. ज्या वेळेला अनुवंशिक रोग आपल्याला बरे करायचे असतील जे जीनमुळे होतात, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हेल्दी जीन हा जर्म सेलमध्ये इंट्रोड्यूस करावा लागणार आहे. हेल्दी जीन हा जर्म सेल्समध्ये इंट्रोड्यूस करावा लागणार आहे. जर्म सेल्स कुठलं, स्पर्म असेल, एग असेल, अर्ली एम्ब्रिओ असेल, त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करावा लागणार आहे. इट अलाउज ट्रान्समिशन ऑफ द मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन टू द नेक्स्ट जनरेशन. हे काय करतं, तर ज्या वेळेला आपण त्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये किंवा जर्म सेल्समध्ये जीन थेरपी करणार आहे, त्यावेळेला हे पुढच्या जनरेशनमध्ये मॉडिफिकेशन करतं ना. आलं लक्षात. माझ्यामध्ये असा एक अनुवंशिक रोग आहे, माझ्यामध्ये अनुवंशिक रोग आहे, तो मी जर बरा केला नाही तर माझ्या मुलांना तो रोग होणार ना. पण तो मी माझ्यामध्ये बरा केला, माझ्यामध्ये बरा केला, जर्म सेल्स आहेत त्याच्यामध्ये तो काय डिफेक्टिव्ह जीन हा रिप्लेस केला नॉर्मल जीन्सनं, तर माझी जेवढी सगळी पुढची पिढी असेल ते व्यवस्थित असणार आहे. अनुवंशिक रोग हे या पद्धतीने बरे केले जातात. ओके, म्हणून म्हटलं इट अलाउज ट्रान्समिशन ऑफ मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन टू द नेक्स्ट जनरेशन्स. दो इट इज हायली इफेक्टिव्ह इन काउंट्रॅक्टिंग द जेनेटिक डिसऑर्डर. आहे का, जेवढे सगळे जेनेटिक डिसऑर्डर आहेत, जेनेटिक डिसऑर्डर क्लिअर करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. इट इज नॉट एनकरेज्ड फॉर ॲप्लिकेशन ऑफ ह्युमन बिंग्स. ओके, ड्यू टू व्हरायटी ऑफ टेक्निकल अँड इथिकल रिझन्स. फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे की माणसांमध्ये हे दुरुस्त केलं जाऊ शकत नाही, माणसांसाठी हे लागू होऊ शकत नाही. बघा, बी सोमॅटिक सेल जीन थेरपी. या सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये बघा आता काय केलं जातं, सोमॅटिक सेलमध्ये करेक्शन करायचं. सोमॅटिक सेलमध्ये करेक्शन केलं तर फक्त त्या व्यक्तीपुरतं किंवा त्या ऑर्गॅनिझम्स पुरतं मर्यादित राहतं, त्या ऑर्गॅनिझम्स पुरतं मर्यादित राहतं. इन दिस टाईप द जीन इज इंट्रोड्युस्ड ओनली सोमॅटिक सेल्स लाईक बोन मॅरो सेल्स, हिपॅटिक सेल्स, फायब्रोब्लास्ट, एंडोथेलियम अँड पल्मनरी इपिथेलियल सेल्स, सेंट्रल नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सेल्स अँड स्मूथ मसल सेल्स ऑफ ब्लड वेसल वॉल्स. याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत या सेल्समध्ये आपण जीन थेरपी करू शकतो. म्हणजे सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये ह्या सेल्सचा वापर करायचा आहे, बोन मॅरो सेलचा वापर करायचा आहे, हिपॅटिक सेलचा वापर करायचा आहे, फायब्रोब्लास्टचा वापर करायचा आहे, एंडोथेलियमचा वापर करायचा आहे, पल्मनरी इपिथेलियल सेल्सचा वापर करायचा आहे, सेंट्रल नर्वस सिस्टमचा वापर करायचा आहे, एंडोक्राइन सेल्सचा वापर करायचा आहे, स्मूथ मसल सेल्स ऑफ ब्लड वेसल वॉल्सचा वापर करायचा आहे. सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये आपण ह्या सेल्स वापरू शकतो. मॉडिफिकेशन ऑफ सोमॅटिक सेल्स ओनली इफेक्टिव्ह द पर्सन बिंग्स ट्रीटेड. म्हणजे सोमॅटिक सेल जीन थेरपीमध्ये ते कुणाला इफेक्टिव्ह आहे, तर ज्या व्यक्तीची आपण सेल घेतली, सोमॅटिक सेल घेतली, फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित आहे. समजलं, दुसऱ्या कोणाला म्हणजे त्याच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा ती लागू पडत नाही. ओके, so modification of somatic cell affects the person being treated and thus modification of chromosomes cannot be passed from further generation, future generation. ओके, त्याच्या पुढच्या जनरेशन त्याचा काही संबंध नाही, कारण आपण ते ट्रीटमेंट देत असताना त्याच्या बॉडी सेलला देतो, रिप्रोडक्टिव्ह सेलला देत नाही. सोमॅटिक सेल जीन थेरपी इज ओनली feasible option and the clinical trials have already employed for the treatment of acquired disorders such as cancer, rheumatoid arthritis and blood disorder including SCID, Gaucher diseases, familial hypochloresterolemia, hemophilia, phenylketonuria, cystic fibrosis, sickle cell anemia, Duchenne muscular dystrophy, एम्फेसिमिया, थॅलेसिमिया. ओके, म्हणजे एवढे सगळे हे जे रोग आहेत, या रोगांसाठी जर आपल्याला जीन थेरपी ट्रीटमेंट करायची असेल तर आपण सोमॅटिकसाठी करू शकतो. ओके, जर्म सेल्समध्ये करत नाही. समजलं, या पद्धतीने. म्हणजे जर्म लाईन जीन थेरपी जर केली तर ती जनरेशन टू जनरेशन पास होते, आणि सोमॅटिक सेल जीन थेरपी केली तर ती जी जीन थेरपी आहे ती त्या व्यक्तीसाठी मर्यादित आहे, फक्त त्या व्यक्तीपुरतंच होतं.
त्याचा पुढच्या जनरेशनमध्ये काही होत नाही. ओके, पुढच्या पीपीडी मध्ये दिले बघा या ठिकाणी आहे का, कॉपीज ऑफ नॉर्मल ह्युमन जीन क्लोन इन बॅक्टेरिया. बरोबर आहे, नॉर्मल ह्युमन जीनचा जीन या बॅक्टेरियामध्ये कॉपी करायचे. नंतर काय करायचं आहे, डीएनए रॅप्ड इन फॅट लाईक लिपोझोम्स. डीएनए तो फॅट लाईक लिपोझोम्स मध्ये रॅप करायचा. इकडच्या बाजूला काय दिले, डीएनए इन्सर्टेड इनटू जेनेटिक मटेरियल ऑफ व्हायरसेस. म्हणजे व्हायरसेसमध्ये सुद्धा ते पॅक करायचं आणि लिपोझोम्समध्ये सुद्धा पॅक करायचं. बघा, इंट्रोड्युस्ड इनटू सेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल विथ जेनेटिक डिसीजेस. आणि हा जो जीन आहे, नॉर्मल जीन आहे, तो ज्या व्यक्तीला तो डिसीज आहे त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे. मग तो व्हायरसच्या मदतीनं करू शकतो किंवा लिपोझोम्सच्या मदतीनं करू शकतो. ओके, सो त्या सेल्स कशामध्ये कल्चर करू शकतो आपण, एकतर बोन मॅरोमध्ये कल्चर करू शकतो आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो, किंवा डायरेक्ट लंगमध्ये टाकू शकतो, किंवा डायरेक्ट मसल्समध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, किंवा लिव्हरमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. अलग लक्षात, या पद्धतीनं हा दोन्ही मेथडच्या मदतीनं आपण काय करतो तर जीन थेरपी करू शकतो. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत.